खेड्यातील बायको भाग 4। रात्रभर हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये शांतता होती, पण त्या शांततेत ही भीतीची चाहूल होती। गौरी गच्चीवर उभी होती। अभिजितचा मेसेज अजूनही मोबाईलच्या स्क्रीनवर चमकत होता। तुम्ही ज्याच्यासोबत शांत राहाल त्यालाच निवडा। तिने डोळे मिटले, पण मनात शांतता नव्हती। एकीकडे समीर, चुका केलेला पण बदललेला, दुसरीकडे अभिजित, निस्वार्थ, समजूतदार, स्थिर, आणि मध्ये ती, तुटलेली पण मजबूत। तेवढ्यात खाली कॉरिडॉरमध्ये धावपळ सुरू झाली। डॉक्टर, नर्सेस, समीरची आई, सगळे धावत होते। गौरीचं हृदय तडपलं। ती धावत खाली आली। काय झालं? ती घाबरून विचारू लागली। डॉक्टर गंभीर चेहऱ्याने म्हणाले, अपघातात समीरच्या डोक्याला झालेल्या मारामुळे आतमध्ये रक्ताची गाठ दिसते। ताबडतोब मोठ्या शहरात ऑपरेशन करावं लागेल। समीरची आई तिथेच कोसळली। डॉक्टर, माझा मुलगा वाचेल ना? डॉक्टर शांतपणे म्हणाले, आम्ही प्रयत्न करू, पण वेळ खूप कमी आहे। गौरीच्या पायाखालची जमीन सरकली। समीरला ॲम्ब्युलन्समध्ये हलवण्याची तयारी सुरू झाली। समीरची आई रडत होती। तिचे हात थरथरत होते। माझ्याकडे एवढे पैसे नाहीत। मोठ्या हॉस्पिटलचं काय? गौरी काही क्षण शांत राहिली आणि मग पुढे आली। मी माझे दागिने देते। आई वडील, डॉक्टर, समीरची आई सगळे थक्क झाले। आईने लगेच हात पकडला। गौरी, हे तुझे लग्नासाठी जपलेले दागिने आहेत। गौरीच्या डोळ्यात अश्रू आले। आई, सोनं पुन्हा मिळेल, पण जीव नाही। हे ऐकून समीरची आई गौरीच्या पायाशी बसली। बाळा, मी तुला खूप वाईट बोलले, मला माफ कर। गौरीने तिला उठवलं। काकू, आज जुने हिशोब नकोत। तेवढ्यात कॉरिडॉरमध्ये अभिजित आला। त्याने सगळं ऐकलं होतं। तो शांतपणे म्हणाला, पैशाची चिंता करू नका, मी शहरातील हॉस्पिटलशी बोलतो। गौरीने आश्चर्याने विचारलं, तुम्ही अजून गेला नाही? अभिजित हलकसं हसला। कधी कधी जाण्यापेक्षा थांबणं महत्वाचं असतं। समीरची आई रडत त्याच्या पायाशी पडू लागली। बाळा, देवाने तुला पाठवलं। अभिजित मागे सरकला। नाही काकू, देवाने संधी दिली आहे। माणूस म्हणून काम करायचं आहे। ॲम्ब्युलन्स निघाली। समीर आत आला। त्याच्या शेजारी डॉक्टर, बाहेर गौरी, समीरची आई आणि अभिजित। गौरीला आत बसायला सांगितलं। ती काही क्षण थांबली, मग आत बसली। अभिजितने फक्त एवढंच म्हटलं, जा, त्याला तुझी गरज आहे। ॲम्ब्युलन्सच्या सायरनसोबत रात्र चिरत प्रवास सुरू झाला। रस्त्यात समीरला शुद्ध आली। त्याने हळूच डोळे उघडले। समोर गौरी बसलेली पाहून तो क्षीण हसला। तू आलीस? गौरीच्या डोळ्यात अश्रू आले। गप्प बस, बोलू नकोस। समीर कमकुवत आवाजात म्हणाला, मला वाटलं होतं तू मला कधी माफ करणार नाहीस। गौरी रडत म्हणाली, मी अजून माफ केलं नाही। समीर हसला, ठीक आहे, पण एवढं कळलं, तू अजून माझी काळजी करतेस। गौरीने चेहरा वळवला, अश्रू लपवण्याचा प्रयत्न केला। अचानक समीरने तिचा हात धरला। गौरी, जर मी वाचलो नाही तर? गप्प बस, ती ओरडली। पहिल्यांदाच तिच्या आवाजात भीती होती। समीर हळूच म्हणाला, माझं ऐक, जर मी वाचलो नाही तर अभिजितशी लग्न कर। गौरी थरथरली, काय बोलतोयस? तो चांगला माणूस आहे, माझ्यापेक्षा खूप चांगला। गौरीच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर आला। तुला काही होणार नाही। समीरच्या ओठांवर हलकासं स्मित होतं। आज पहिल्यांदा तू माझ्यासाठी रडतेस। शहरात हॉस्पिटलमध्ये पोहोचताच डॉक्टरांनी समीरला आत नेलं। ऑपरेशन थिएटरचं दार बंद झालं। गौरी बाहेर बाकावर बसली। अभिजित ही तिथे आला होता। तो तिच्याजवळ बसला। ठीक होईल, गौरी रडत म्हणाली। का होतंय हे सगळं? मी कुणालाच दुखावलं नाही। अभिजित शांतपणे म्हणाला, कधी कधी आयुष्य चांगल्या माणसांचीच परीक्षा घेतं। गौरीने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि लहान मुलीसारखी रडू लागली। अभिजितच्या डोळ्यातही पाणी आलं, पण तो शांत बसला। सकाळ झाली। ऑपरेशन थिएटरचे दार उघडलं। डॉक्टर बाहेर आले। चेहरा गंभीर होता। सगळे धावत पुढे गेले। डॉक्टर, समीर कसा आहे? गौरीने थरथरत विचारलं। डॉक्टर म्हणाले, ऑपरेशन यशस्वी झालं, पण समीर शुद्धीवर आल्यावर एक मोठी समस्या समोर आली आहे। गौरी घाबरली। काय? डॉक्टर हळू आवाजात म्हणाले, त्याची स्मरणशक्ती गेली आहे आणि त्याला स्वतःचं नावही आठवत नाही। गौरीच्या डोळ्यांसमोर अंधार पसरला। समीर गौरीला ओळखेल का? स्मरणशक्ती परत येईल का? आणि अभिजित आता कोणता मोठा निर्णय घेणार? त्याची स्मरणशक्ती गेली आहे आणि त्याला स्वतःचं नावही आठवत नाही। डॉक्टरांचे शब्द ऐकताच गौरीच्या पायाखालची जमीन सरकली। समीरची आई तिथेच रडत बसली। देवा, माझ्या मुलाला एवढी मोठी शिक्षा का? गौरीच्या डोळ्यात अश्रू होते, पण ती स्वतःला सावरत होती। अभिजित पुढे म्हणाला, डॉक्टर, यावर इलाज आहे ना? डॉक्टर म्हणाले, हो, पण वेळ लागेल। काही दिवस, काही महिने, कधी कधी वर्षही लागू शकतं। परिचित लोक, जागा, भावना यामुळे आठवणी परत येऊ शकतात। गौरीच्या मनात एकच विचार आला, म्हणजे त्याला सगळं विसरलंय? माझ्यासोबतचंही? थोड्या वेळाने नर्सने सांगितलं, एक व्यक्ती आत जाऊ शकते। समीरची आई उठली, पण अचानक थांबली। तिने गौरीकडे पाहिलं। तू जा बाळा, तो तुझंच नाव घेत होता। गौरी थबकली। ती हळूहळू रूममध्ये गेली। समीर बेडवर पडला होता। चेहरा शांत, पण डोळ्यात रिकामीपणा। तिने जवळ जाऊन हळू आवाजात म्हटलं, समीर। तो तिच्याकडे पाहू लागला। काही क्षण शांतता, मग तो निरागसपणे म्हणाला, तुम्ही कोण?
गौरीच्या छातीत कळ आली. तिने डोळे मिटले, अश्रू आवरले. मी गौरी. समीर पुन्हा विचारात पडला. गौरी हे नाव छान आहे, पण मला आठवत नाही. गौरीच्या डोळ्यातून पाणी ओघळलं. तो तिला ओळखत नव्हता, पण तिचं नाव त्याला सुंदर वाटत होतं. बाहेर आल्यावर ती रडू लागली. अभिजितने तिच्या हातात पाणी दिलं. स्वतःला सावर. गौरी म्हणाली, तो मला विसरला, जणू काही मी कधी त्याच्या आयुष्यातच नव्हते. अभिजित शांतपणे म्हणाला, कधी कधी आठवण डोक्यातून जाते, पण मनातून नाही. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी सांगितलं, त्याच्याशी रोज बोलत राहा. जुने फोटो, ओळखीचे आवाज, गावातील गोष्टी, सगळं उपयोगी पडेल. समीरची आई लगेच म्हणाली, गौरी तू काही दिवस इथे थांबशील? गौरी थबकली. आई वडील ही शांत होते. अभिजितने तिच्याकडे पाहिलं आणि हसत म्हणाला, निर्णय तुमचा, कोणाचं ओझं म्हणून नाही. मनाने जे योग्य वाटेल ते करा. गौरी काही वेळ शांत राहिली आणि म्हणाली, मी थांबेन. सगळे तिच्याकडे पाहत राहिले. पुढचे काही दिवस गौरी समीरजवळ बसू लागली. ती त्याला गावातील गोष्टी सांगायची. आपल्या गावात सकाळी कोंबड्याच्या आवरवण्यानेच दिवस सुरू होतो. विहिरीजवळ सगळ्या बायका गप्पा मारतात. शेतात पावसाचा पहिला वास किती सुंदर असतो. समीर तिच्याकडे लहान मुलासारखा पाहायचा. तुम्ही सांगता तेव्हा सगळं डोळ्यांसमोर दिसतं, तो म्हणायचा. एक दिवस तो अचानक म्हणाला, गौरी तुम्ही बोलता तेव्हा मला खूप शांत वाटतं. गौरीच्या मनात वेदना आणि प्रेम एकत्र दाटलं. दुसऱ्या बाजूला अभिजित रोज हॉस्पिटलला येत होता. औषधं, रिपोर्ट, बिल सगळं तो सांभाळत होता. समीरची आई म्हणाली, बाळा तू नसतास तर आम्ही संपलो असतो. अभिजित हसला. मी फक्त माणुसकी करतोय. पण आतून तो तुटत होता, कारण त्याला दिसत होतं गौरीचं मन अजूनही समीरभोवती फिरत होतं. एका संध्याकाळी समीर खिडकीतून बाहेर पाहत होता. गौरी जवळ आली. तो म्हणाला, मला काहीच आठवत नाही, पण एक भावना वारंवार येते. गौरीने विचारलं, कशी भावना? समीर तिच्याकडे पाहत म्हणाला, मी तुमच्यावर खूप प्रेम केले असं वाटतं. गौरीचे डोळे भरून आले. तेवढ्यात दारात उभा असलेला अभिजित हे सगळं ऐकत होता. त्याने शांतपणे मागे वळून चालायला सुरुवात केली. अभिजित दूर जाणार का? समीरची आठवण परत येणार का? आणि गौरीसमोर सर्वात कठीण निर्णय उभा राहणार. दारात उभा असलेला अभिजित समीरचे शब्द ऐकून शांतपणे मागे वळला. मी तुमच्यावर खूप प्रेम केले असं वाटतं. हे वाक्य त्याच्या कानात घुमत होतं. त्याने कुणालाही न सांगता हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमधून बाहेर पाऊल टाकलं. चेहऱ्यावर हसू होतं, पण डोळ्यात हरलेलं दुःख. रूममध्ये गौरी स्तब्ध उभी होती. समीरच्या चेहऱ्यावर निरागसता होती. त्याला स्वतःचं आयुष्य आठवत नव्हतं, पण मनाने तो सत्य बोलत होता. गौरीने हळू आवाजात विचारलं, तुला खरंच असं वाटतं? समीर म्हणाला, हो, जेव्हा तुम्ही जवळ असता तेव्हा माझ्या मनात धडधड होते. तुम्ही जाता तेव्हा रिकामा वाटतं. हे प्रेम नसेल तर काय आहे मला माहीत नाही. गौरीचे अश्रू गालावरून ओघळले. ती मनात म्हणाली, ज्याला आठवणी नाहीत त्यालाही माझी जाणीव आहे. त्या रात्री गौरी हॉस्पिटलच्या गच्चीवर एकटी बसली होती. आकाशात चंद्र होता, पण मनात अंधार. तिने मोबाईल काढला. अभिजितला फोन केला. फोन बंद होता. तिने पुन्हा केला. पुन्हा बंद. तिच्या मनात काळजी वाढली. दुसऱ्या दिवशी सकाळी अभिजित हॉस्पिटलला आला नाही. फोन नाही, मेसेज. समीरची आई म्हणाली, तो मुलगा देवदूत आहे, रोज येतो, आज कसा नाही आला? गौरी काही बोलली नाही. तिच्या मनात अपराधीपणा होता. दुपारी डॉक्टर आले. रुग्णाची प्रकृती सुधारते, पण आठवणी परत आणण्यासाठी एखादी भावनिक घटना, जुनी जागा किंवा धक्का उपयोगी ठरू शकतो. गौरीने विचारलं, म्हणजे? डॉक्टर म्हणाले, त्याला तिथे आयुष्यात मोठे प्रसंग घडले तिथे नेलं तर उपयोग होऊ शकतो. समीरची आई लगेच म्हणाली, गावात घेऊन जाऊया. काही दिवसांनी समीरला डिस्चार्ज मिळाला. सगळे गावात परत आले. गावात जीप थांबताच लोक जमले. समीर परत आला. स्मरणशक्ती गेली म्हणे. गौरी त्याच्या सोबत आली. पुन्हा चर्चा, पुन्हा कुजबुज. पण यावेळी गौरी शांत होती. तिला लोकांच्या शब्दांची सवय झाली होती. समीर घरात शिरला, पण सगळं त्याच्यासाठी अनोळखी होतं. तो भिंतीकडे पाहत म्हणाला, हे घर माझं आहे. आई रडू लागली. हो बाळा. समीरने तिचे डोळे पुसले. रडू नको, मला परत आठवेल. संध्याकाळी गौरी त्याला गावातील विहिरीजवळ घेऊन गेली. इथे सगळ्या बायका गप्पा मारतात, ती हसत म्हणाली. समीर आजूबाजूला पाहत होता. अचानक त्याने कपाळ पकडलं. गौरी घाबरली. काय झालं? समीर थरथरत म्हणाला, इथे मी आधी आलोय असं वाटतंय. गौरीच्या डोळ्यात आशा चमकली. हो, तू इथे आला होतास. समीरने तिच्याकडे पाहिलं. तुझ्यासोबत. गौरी शांत झाली. हो. समीरच्या चेहऱ्यावर गोंधळ, वेदना आणि ओढ सगळं एकत्र दिसत होतं. दुसऱ्या बाजूला अभिजित गाव सोडून तालुक्यात परत जाण्याची तयारी करत होता. त्याच्या आईने विचारलं, मुला, एवढ्या चांगल्या मुलीपासून दूर का जातोयस? अभिजित हसला, पण डोळे पाणावले. आई, प्रेम मिळवायचं नसतं, समजून सोडावंही लागतं. त्या रात्री गौरीच्या घराबाहेर एक लिफाफा ठेवलेला आठ सापडला. तिने उघडला. आत अभिजितचं पत्र होतं. गौरी, तुमच्या डोळ्यात अजूनही समीर आहे हे मला आधीपासून दिसत होतं. मी तुमच्या आयुष्यात जबरदस्तीने जागा घेऊ इच्छित नाही, म्हणून मी दूर जातोय. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वतःला विसरून कोणालाच निवडू नका. अभिजित. गौरीच्या
डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती धावत बाहेर आली, पण उशीर झाला होता. अभिजितची जीप गावाबाहेर निघून गेली होती. तेवढ्यात मागून आवाज आला, गौरी. ती वळली. समीर धावत आला होता. तो धापा टाकत म्हणाला, मला आठवलं, आपल्या साखरपुड्याच्या दिवशी तू नाही म्हणाली होतीस. गौरी स्तब्ध झाली. समीरची आठवण परत येऊ लागली होती. समीरला सगळं आठवेल का? गौरी अभिजितला थांबवेल का? आणि तिचं मन शेवटी कोणाला निवडेल? मला आठवलं, आपल्या साखरपुड्याच्या दिवशी तू नाही म्हणाली होतीस. समीरचे शब्द ऐकताच गौरी काही क्षण स्तब्ध उभी राहिली. तिच्या हातात अजूनही अभिजितचं पत्र होतं आणि समोर उभा होता भूतकाळ, परत आठवू लागलेला समीर. गौरीने थरथरत्या आवाजात विचारलं, खरंच आठवलं? समीर कपाळ धरत म्हणाला, हो, थोडं थोडं. लोकांची गर्दी, तुझ्या डोळ्यात अश्रू आणि तू सगळ्यांसमोर ठाम उभी होतीस. गौरीच्या डोळ्यात पाणी आलं. त्या दिवसाची वेदना पुन्हा जिवंत झाली होती. समीर हळू आवाजात म्हणाला, मी त्या दिवशी तुला समजलं नव्हतो. गौरीने कटू हसू केलं. त्या दिवशी नाही, खूप दिवस समजलाच नाहीस. समीर गप्प झाला. त्याला आठवणी परत येत होत्या, पण त्या आठवणींसोबत अपराधीपणाही जागा होत होता. तेवढ्यात गौरीला अभिजितची जीप आठवली. ती अचानक धावत रस्त्याकडे निघाली. समीर घाबरून म्हणाला, कुठे चाललीस? गौरी म्हणाली, ज्याने माझ्यासाठी निस्वार्थ उभं राहिलं त्याला असं न सांगता जाऊ देणार नाही. समीर शांत झाला. पहिल्यांदाच त्याला जाणवलं, प्रेम म्हणजे पकडून ठेवणं नाही, योग्य व्यक्तीला जाऊ न देण्याची इच्छा आणि तरीही तिच्या निर्णयाचा आदर करणं असतं. गौरी रस्त्यावर पोहोचली. गावाच्या टोकाला अभिजितची जीप उभी होती. तो ड्रायव्हरशी काहीतरी बोलत होता. गौरी धावत जाऊन ओरडली, अभिजित. तो मागे वळला. तिचे डोळे भरलेले पाहून तो थबकला. तुम्ही इथे? गौरी थापा टाकत म्हणाली, असं न सांगता का जाता होतात? अभिजित शांतपणे म्हणाला, कारण काही निरोप शब्दांनी नाही, समजुतीने दिले जातात. गौरीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तुम्ही माझ्यासाठी इतकं केलं आणि मी काहीच बोलले नाही. अभिजित हसला. तुमचं सुख मिळालं हे तर तेच उत्तर आहे. तेवढ्यात मागून समीरही आला. दोघांचे डोळे एकमेकांना भिडले. काही क्षण वातावरण तंग झालं. समीर पुढे आला आणि म्हणाला, अभिजित, तुझं ऋण मी आयुष्यभर फेडू शकत नाही. अभिजित म्हणाला, ऋण नाही, माणुसकी होती. समीरने खाली मान घातली. मी आधी तुला प्रतिस्पर्धी समजलो, पण खरं तर तू माझ्यापेक्षा मोठा माणूस निघालास. अभिजित शांत राहिला. गौरी दोघांकडे पाहत होती. एकेकाळी तिच्यासाठी जगणं कठीण करणारा समीर आज नम्र उभा होता आणि तिला न दुखवताच दूर जाणारा अभिजित अजूनही हसत होता. तिच्या मनात तुफान सुरू होतं. अचानक समीरच्या डोक्यात पुन्हा तीव्र वेदना झाली. तो डगमगला. समीर. गौरी धावत त्याला पकडलं. समीर डोळे मिटून म्हणाला, मला अजून आठवते, शहर, ती जुनी मुलगी, माझी चूक, सगळं. तो गुडघ्यावर बसला. मी खूप वाईट माणूस होतो गौरी. गौरीच्या डोळ्यात अश्रू आले. उठ, भूतकाळाने स्वतःला मारू नकोस. अभिजितने लगेच त्याला आधार दिला. तुला डॉक्टरकडे न्यायला हवं. समीर हसला. मी तुला हरवायला आलो होतो आणि तू मला उचलतोयस. अभिजित म्हणाला, माणूस पडला की हात द्यायचा असतो, ढकलायचा नाही. त्या रात्री डॉक्टरांनी तपासून सांगितलं, आठवणी परत येत आहेत, पण भावनिक ताण दिला तर पुन्हा त्रास होऊ शकतो. गौरी बाहेर आली. दोघेही तिच्याकडे पाहत होते. समीरच्या डोळ्यात प्रेम होतं, अभिजितच्या डोळ्यात समजूत होती. गौरीने ठरवलं, आता निर्णय मी घेईन, पण कुणाच्याही दबावाखाली नाही. दोघेही शांत झाले. दुसऱ्या दिवशी गावात बातमी पसरली. गौरी 2 मुलांमध्ये अडकली. एक शहरातला, एक सरकारी अधिकारी. आता कोणाशी लग्न करणार? गाव पुन्हा तिच्या आयुष्याचा तमाशा बघत होतं. गौरी मात्र अंगणात उभी राहून हसली. यावेळी माझं आयुष्य मीच ठरवणार. तेवढ्यात तालुक्यातून एक सरकारी पत्र आलं. आईने ते उघडलं आणि थरथरत्या आवाजात म्हणाली, गौरी, तुला तालुका स्तरावर महिला विकास अधिकारी म्हणून निवडलंय. सगळे थक्क झाले. गौरी समोर आता प्रेमापेक्षा मोठा रस्ता उभा होता. पुढील भागात पहा. गौरी नोकरी निवडेल की प्रेम? समीरची पूर्ण आठवण परत येईल का? अभिजित शेवटचा निर्णय काय घेणार? कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल धन्यवाद.